मी अपयशी का झालो? धनुरास. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते. एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील मालिका आपण चालवित आहोत. तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो. खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांना पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरून या विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल. या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यानुसार या भागात आपण धनु राशीच्या अपयशाची कारणं समजून घेणार आहोत. तसंच मी अपयशी का झालो या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तर आपसूक मिळतं, जे तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. धनु राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही अत्यंत वेगळी रास आहे. निसर्ग कुंडली आपण पाहिली असता भाग्यस्थानाचं धर्मस्थानाचं अधिपत्य धनु राशीकडे येतं. एक ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करणं हा धनु जातकांचा मूळ स्वभाव असतो. ही द्विस्वभाव रास देखील आहे, कारण ज्ञानाचे कारक असलेले गुरुदेव या राशीचे स्वामी आहेत. ज्यांच्याजवळ बुद्धिमत्ता असते ते प्रश्नांवर विचार करतात म्हणून मग त्यांच्या मनाचा गोंधळ देखील उडतो की निर्णय कोणता घ्यावा. थोडक्यात निर्णय घेताना विचार करण्याचा स्वभाव तयार होतो आणि म्हणूनच ती द्विस्वभाव रास ठरते. अग्नितत्व या राशीचा मूलभूत गुणधर्म आहे. अग्नीप्रमाणे प्रबळ असणारी ही रास आहे. आधी सांगितल्याप्रमाणे एक ध्येय निश्चित केल्यानुसार त्यानुसार वाटचाल करणं याच्या पलीकडे ते कोणत्याही गोष्टीचा विचार करीत नाही. निसर्ग कुंडलीच्या धर्म त्रिकोणातील शेवटचा व महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे धनु रास होय. या सर्व गोष्टींचा एकंदरीत विचार केला असता धनु रास ही आपल्याला खूप भाग्यवान वाटते. त्याहीपेक्षा धनु राशीच्या मित्रग्रहांचा जर विचार केला तर मंगळासारखा सेनापती आणि रवीसारखा राजा असे दोन ग्रह म्हणजे रवी आणि मंगळ हे दोन ग्रह धनु राशीचे स्वामी गुरुदेवांचे मित्र म्हणून ओळखले जातात. एकंदरीत या राशीमध्ये खूप सकारात्मकता दिसते. अनेक गोष्टी शुभ वाटतात. तरीही काही धनु जातक अपयशी का होतात हा खरा प्रश्न आहे. आपण जेव्हा राशीचं मंत्रिमंडळ तपासायला घेऊ तेव्हा त्यातील काही विभाग आपल्या लक्षात येतील. धनु राशीच्या मंत्रिमंडळाचा विचार केला असता राशी स्वामी गुरु म्हणजे या पत्रिकेचा मुख्यमंत्री होय. यानंतर द्वितीय स्थानाचं म्हणजे धनस्थानाचं स्वामित्व त्यांनी शनिदेवांना दिलं आहे. आपल्याला माहिती आहे की शनी म्हणजे विलंब होय. आता विलंबाच्या कारक ग्रहाला धनस्थानाचं स्वामित्व देणं ही बाबच मूळतः नकारात्मक वाटते. त्यामुळे अर्थातच धनु जातकांना तिथे नकारात्मक प्रभाव मिळतो. त्यानंतर परिश्रमाच्या स्थानाचं स्वामित्व देखील त्यांनी शनिदेवांनाच दिलेलं आहे. आता पत्रिकेतील तृतीय स्थान शनिदेवांना मानवतं, मात्र तिथे वायू तत्वाची बुद्धिमान असलेली कुंभ रास असल्यामुळे तिथे हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क करण्याकडे धनु जातकांचा कल जास्त असतो. गुरुदेव स्वतः अग्नितत्वाच्या राशीचे स्वामी असून पत्रिकेतील चतुर्थ स्थानात त्यांनी आपली दुसरी रास दिलेली आहे. त्यामुळे होतं काय की अग्नितत्व असल्यामुळे एक प्रबळ इच्छा मनात धरून ते कार्याला सुरुवात करतात आणि चतुर्थ स्थानात म्हणजे सुखस्थानाचं स्वतःचीच दुसरी रास असल्यामुळे आरामाकडे त्यांचा कल जातो. तसंच अनेक वेळा द्विस्वभाव वृत्तीमुळे आता थोडं काम करू की आराम करू असा प्रश्न निर्माण होतो आणि आरामामध्ये यांचा बराच वेळ वाया जातो. यानंतर गुरुदेवांची पंचम स्थानाचं म्हणजे शिक्षणाचं कारकत्व मंगळदेवाकडे दिलं आहे. सोबतच व्ययस्थानाचं कारकत्व देखील त्यांनी मंगळदेवांना दिलेलं आहे, ज्यामुळे शिक्षणासाठी खर्च करणं ही धनु जातकांसाठी अत्यंत सुयोग्य बाब ठरते. म्हणजे त्यांनी हे खातं वाटप योग्य प्रकारे केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो.
मात्र खऱ्या अर्थाने त्यांचं खातं वाटप चुकलंय ते षष्ठ स्थान आणि लाभस्थानाचं स्वामित्व देताना. कारण या दोन्ही स्थानांची जबाबदारी त्यांनी शुक्रदेवाकडे दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की शुक्र म्हणजे सौंदर्य, शुक्र म्हणजे पैसा संपत्ती होय. म्हणजे ज्यांच्यामुळे मुळात शत्रुत्व वाढतं अशा सर्व गोष्टी शुक्रदेवाच्या अखत्यारीत येतात. परिणामी धनु जातकांना सतत शत्रूंचा सामना करावा लागतो. यांचे शत्रू दिसायला स्मार्ट असतात, पैसेवाले असतात, रुबाबदार असतात, त्यांची एक पोझिशन असते. आणि धनु जातकांकडे केवळ ज्ञान असतं. त्या ज्ञानाच्या बळावर त्यांना शत्रूचा सामना करायचा असतो. बुद्धीच्या बळावर त्यांना आपल्या शत्रूंचा सामना करायचा असतो. त्यानंतर पुढील खाते वाटप म्हणजे सप्तम स्थानाचं स्वामित्व त्यांनी बुध ग्रहाकडे दिलं आहे. धनुपत्रिकेच्या सप्तम स्थानात बुध ग्रहाची मिथुन रास येते. सतत बडबड करणं हा मिथुन राशीचा धर्म मानला जातो. या उलट धनु राशीचा मूळ स्वभाव म्हणजे अत्यंत कमी आणि मुद्देसूद बोलणं होय. त्यामुळे इथे एक प्रचंड विरोधाभास निर्माण होतो. आपला जोडीदार खूप बोलत असल्यामुळे धनु राशीचे जातक हे कुठेतरी नाराज होतात. गुरुदेवांनी अष्टम स्थान म्हणजे अडथळे अडचणी संघर्षाच्या स्थानाची जबाबदारी चंद्राकडे दिलेली आहे. धनुपत्रिकेच्या अष्टम स्थानात चंद्राची कर्क रास येते. चंद्र हा मनाचा कारक म्हणून ओळखला जातो. आता माणसाचं मन हेच त्याचं सर्वात मोठं शत्रू असतं. मन स्थिर नसेल तर मनुष्य सतत डोलायमान स्थितीत असतो. तो भावनेत वाहत जातो. अनेक वेळा योग्य निर्णय घेता येत नाही. निर्णय घेण्यात कित्येक वेळा चूक होते. असे अडथळे अडचणी चंद्रदेव धनु जातकांसाठी उभ्या करतात. असं असलं तरी गुरुदेवांनी सर्वात योग्य खातं रविदेवांकडे दिलं आहे. ते म्हणजे भाग्यस्थान होय. धनुपत्रिकेच्या भाग्यस्थानात रविदेवांची सिंह रास येते. रविदेव हे सतत भ्रमण करीत असतात. दररोज एक अंश चालून ते सतत कार्य करीत असतात. तसंच रविदेवांना ग्रहांचा राजा म्हणून ओळखलं जातं. अशा रविदेवांकडे गुरुदेवांनी भाग्यस्थानाची जबाबदारी दिलेली आहे. तसंही गुरुदेवांचं भाग्य हे राजाच्या हातात असतं. आपल्याला माहीतच आहे की पुरातन काळांमध्ये राजांकडे अनेक तज्ज्ञ असे ऋषी असायचे. किंबहुना आधुनिक काळातही शैक्षणिक संस्था जेव्हा चालतात तेव्हा त्यांना राजकीय पाठबळ मिळालेलं असतं. म्हणून त्या चालतात, ही वस्तुस्थिती आहे. गुरुदेवांची दशम स्थान म्हणजे कर्मस्थानाची जबाबदारी बुधदेवांकडे दिलेली आहे. तिथे बुधदेवांची कन्या रास येते. त्यामुळे व्यवसाय व्यापार असेल तर तिथे बुधदेव उत्तमपणे कार्य करतात. मात्र नोकरी असेल तर तिथे बुधदेव धनु जातकांना फारसं सहकार्य करताना दिसत नाही. एकंदरीत खाते वाटपांमध्ये काही खाते योग्य ग्रहांना तर काही खाते अयोग्य ग्रहांना दिले गेले आहेत असं आपण म्हणू शकतो. विशेषतः अष्टम स्थानाची जबाबदारी चंद्राकडे देणं ही विशेष चूक असल्याचं दिसून येतं. त्यानंतर शुक्रदेवाकडे देखील चुकीची खाती गेल्याचं दिसून येतं. ग्रहांची ही सर्व कारकत्व लक्षात घेतली असता जो व्यक्ती त्यानुसार वागत नाही तो साहजिकच अपयशी होत असतो. मूळ स्वभावानुसार धनु जातकांना सातत्याने जिंकायचं असतं. ही बाब देखील त्यांना अपयशी होण्याला कारणीभूत ठरते. आता आपण मुख्यतः मी अपयशी का झालो यापेक्षा यश मिळवण्यासाठी काय करायला हवं ते समजून घेऊया. तर धनु जातकांना यशाची संधी कशी प्राप्त होईल किंवा यशाची टक्केवारी कशी वाढेल याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा धनु जातकाच्या अष्टमात चंद्राची कर्क रास येते. हे आपण आधी देखील समजून घेतलं आहे. ते लक्षात घेऊन तुम्ही आपल्या भावना आपले विचार यावर थोडं जास्त कार्य केलं पाहिजे. म्हणजे आपल्या भावनांवर विचारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे धनु जातक जे विशिष्ट ध्येय घेऊन स्वतःला अक्षरशः गाडून घेतात आणि सतत कार्यरत राहतात तर तिथे त्यांनी आपली भूमिका थोडी बदलली पाहिजे. यशस्वी होणं किंवा जिंकणं म्हणजे नेहमी पहिला येणं असं नव्हे,
तर एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगली करत असता तेव्हा तुम्ही जिंकत असता. त्यानुसार धनु जातकांनी ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यावी की मी सदैव पहिलाच आलो पाहिजे, मी सदैव सगळ्यांच्या पुढे असलो पाहिजे, ही भूमिका त्यांनी सोडून दिली पाहिजे. तर सर्व ठिकाणी मी पूर्वीपेक्षाही चांगलं सर्वोत्तम कार्य करू शकतो, ही भूमिका त्यांनी घ्यावी. तेव्हाच ते सदैव यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतील. तर मी अपयशी का झालो आणि यशस्वी होण्यासाठी काय करणं माझ्यासाठी आवश्यक आहे, हे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या दृष्टीने समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.